मी कशाला डोना घालतोय? मी बाबा काय असेल ते खरं सांगतो. तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटत असलं तर ऐका, नाही तर नका ऐकू. तुला सांगतो काय, असलं बोलायचं असेल ना माझ्यावर बोलतच जाऊ नका. मी ढोणा घालतोय. मी काय ढोणा घातलाय? मी पण भावकीतलाच आहे ना. सगळ्यात शेवटी मला सांगितलंय. मी का पाहुणा आहे का? आपण येणार बारशाला? येणारच नाही. काय पण म्हणा, मी ढोणा घालतो, मी प्रत्येक कार्यक्रमात भांडणं करतो, काय पण म्हणा. तुम्हाला सांगतो, हे नियोजन आपल्याला अजिबात आवडलं नाही. 9 दिवस आरतीचा मान प्रत्येक घरातल्या माणसाला एक दिवस द्या की. कशाला पाहिजे ती पाहुणी? परत तुम्ही म्हणता मी ढोना घालतो. तुम्हाला सांगतो, गावात जयंतीचं नियोजन करायला दुसरी पोर आहे ती का नाही ती? का तुम्हीच पत्कूर घेतलाय वे? अरे तुम्हासनीच अभिमान आहे, दुसऱ्यांचं काय? अरे बाबा, पुढं लागेल तेसनीच परत लोक नावं ठेवते. ती मोकळच आहे, पैसेच खाल्लं त्यानं, असंच केलं, पुढंच लय करतो. कशाला नादाला लागताय? द्या की विषय सोडून. अरे मी कशाला ढोना घालतोय? सगळं मान्य आहे मला. पक्ष आपला आहे, माणूस आपला आहे, त्याला आपल्याला निवडून आणायचे आहे. पण ऐक, तुला सांगतो, अण्णाच्या घरी 3 किलो, तात्याच्या घरी 2.5 किलो, आणि तुझ्या घरी किती? 1 किलो. अरे असंच आहे बाबा, कार्यकर्त्यांनी फक्त 17 उचलायच्या. आता तुम्ही म्हणाल मी मध्येच ढोना घालतोय, गाव बिनविरोध होतंय तर मध्येच काहीतरी कायच करतोय. पण तुम्हाला सांगतो, जर बिनविरोध सरपंच करायचाच आहे तर बापू तुमच्या घरातला होऊ दे की. नाही, मग असंच आहे ना.